देगलूर येथे मोगलाजी अण्णा शेरशेटवार यांच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश मोर्चा। देगलूर परिसरातील शेतकरी गावकऱ्यांचा मोठा सहभाग। देगलूर येथील राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून मोर्चाला झाला आरंभ। देगलूर तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। शासनाने सांगली कोल्हापूरच्या धर्तीवर शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी याकरिता मोगलाजी अण्णा शेरशेटवार यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने 3 सप्टेंबर रोजी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या जन आक्रोश मोर्चात देगलूर आणि देगलूर तालुक्यातील सर्व शेतकरी जनतेने मोठ्या संख्येने सहभाग घेतला। माजी नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शेरशेटवार यांच्या नेतृत्वाखाली मीरा मोदीन आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देगलूर येथील उपविभागीय अधिकारी अनुप पाटील यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंबंधी निवेदन देण्यात आले। काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक मीरा मोदीन हे आजपासून म्हणजे 30 सप्टेंबर पासून उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंबंधी आमरण उपोषणास बसले आहेत। खासदार साहब जो है ना आज उधर घराबाद के एरिया में दूसरे एरिया में करवाने हैं। तो मैं आप लोगों को ये बात कहने के लिए खड़ा हूँ यहाँ पर आज। सबसे पहले मेरी हमारी मांगनी है यहाँ शेतकरियों की तरफ से, शेत मजदूर की तरफ से और जो भी किसान भाई है उनकी तरफ से ये हमारा जन आक्रोश मोर्चा आज इसलिए निकाला गया है कि आज सरकार ने 25 दिन में गुंडा हमारे को डिक्लेयर किए, वो भी गुंडा 25 दिन पे आज हमारा ठट्टा और मजाक किया गया। इसके विरोध में हमारे आज कांग्रेस पार्टी की तरफ से ये भूमिका है, ये हमारी मांगनी है आज कि एकरी कम अज कम जो है ना शेतकरी का जो 100% नुकसान हुआ उनको 2 लाख रुपए देना चाहिए होगा। आज हमारी मांगनी 2 लाख रुपए की है। उसके बाद शेतकरियों का जो कर्ज है वो कर्ज की माफी होनी चाहिए और देगलूर तालुका और देगलूर शहर पूरे एरिया में डिक्लेयर होना चाहिए। और इस तरीके से एमएससी ऑफिस है देगलूर तालुके की, देगलूर शहर की, आज इसमें स्मार्ट मीटर के नाम पर उन्होंने जो मुझे लूट किए, जो लोगों को दंडी के नाम पर किसी को 40,000 मिला रहा, किसी को 50,000 आ रहा, इस तरीके करने में 92,000 1 लाख रुपये मिला रहा। जब उनके पास जाके बोले हम लोग तो उनका बोलना है कि भाई तो पहले धरो अरे के बाद जो है हमारा आदमी आएगा आगे जो है हमारा तुम्हारा बजट चेक करेगा। अरे मतलब भी दोबारा से मतलब वाले भी तुम्हें चाहिए, मतलब चेक करने वाले भी तुम्हें चाहिए, हमको उसको क्या मालूम। तो इसलिए जो है ना आज और निकलती और एक बात जो है ना दिल्ली में जो मुद्दा टिकते हैं वो लोगों को छोटे छोटे बच्चों को स्कूल में जाने नहीं दे रहे।
ना जिस तरीके से सुप्रीम कोर्ट का जो आदेश है, सुप्रीम कोर्ट के आदेश का पालन करते हुए नगर पालिका जो हमारे घुटनों का बंदोबस्त करे, ये हमारी मांगनी है। और भी शेतकरियों को बहुत से ऐसी मांगनियां है, रेट की मांगनी है, नगर पालिका की मांगनी है, कलेक्टर ऑफिस की मांगनी है, तहसील ऑफिस की मांगनी है। यही सभी मांगनियों को लेकर मैं बैठे वाले मैं जब तक ये अपने मांगनी जब तक पूरी नहीं होगी तब तक मैं क्वेश्चन को यहाँ बैठने वाला हूँ। मैं किसी बात को कहने वाला नहीं हूँ, मैं बिल्कुल तुम्हारे दम के ऊपर यहाँ पे बैठने वाला हूँ। इसका परिणाम तो लूंगा, देखा जाएगा। धन्यवाद। तालुक्यातील सर्व माझे शेतकरी बांधवांनी सर्व शेतमजूर देगलूर शहरातील सर्व माझे भाऊ बंधू या ठिकाणी सर्व माझे बाबांचा या ठिकाणी आपल्या एका हातानं या सर्वांना या ठिकाणी उपस्थित राहिले। त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मी पहिल्यांदा एवढ्या उन्हात ताणात आपण सर्वजण बाहेरून या ठिकाणी आला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मी आभारी आहे। आज मागच्या वेळेस आपण बघितलो की 4.5 कोटी मागच्या काळामध्ये 1993 मध्ये फक्त एकदा फुटालं होतं, पण आज 2025 मध्ये कमीत कमी 4 वेळेस फुटालेलं आहे। आज आपण पाहिलं की आज घरात जेवण करायला आपल्याला जेवारी नाही, बऱ्याच ठिकाणी प्रश्न आहे, जनावर वाहून गेले आणि शेतात आपण शेत कोरेकडे शेतात फक्त माती उभेल आहे, काहीच त्या ठिकाणी उपलब्ध नाही। त्यासाठी या ठिकाणी आपण काँग्रेस पक्षाकडून पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून या उपोषणाचा कार्यक्रम जन आक्रोश मोर्चा पहिल्यांदा या ठिकाणी निघत आहे आणि या ठिकाणी जे मागणी आहेत आणि आणि जेवढे मागणे आहेत ते पूर्ण होईपर्यंत त्यांनी या ठिकाणी उपोषण तोडणार नाही। आणि आज आपण जर काम केलं तर आपल्याला एक गट जिंकणार आहोत। आज सगळ्याकडे सत्ता आहे पण आपल्याकडे सत्ता नाही, त्यासाठी आपल्याला संघर्ष केल्याशिवाय पर्याय मिळेल नाही। आपण संघर्ष करावा लागेल, उद्या धरणे आंदोलन करावं लागेल, रस्ता रोको आंदोलन करावं लागेल। उद्या जर आपल्या मान्य नाही केलं तर येणाऱ्या काळामध्ये आपण या ठिकाणी